माहेरकडच्या लग्नात नवऱ्याला सोबत घेऊन गेलेली बायको. मायवा म्हणे छकुली वणी वा बाई. मावशी उशीर काबर झाला असं? बाई यांची मीटिंग होती सकाळी सकाळी आणि किती कामाचा लोड असतो. मीटिंग संपली त्यांची तेव्हा आम्ही दोघं जण आलो. चाल मी आईला भेटते पटकन. मम्मी ह्या बियरचेतच बरं का मनाबरोबर बाहेरच बसेलचेतच आणि तसले चहा बी काही करू नको. दुपारचं चहा दिला ना ऍसिडिटी विजाच डायरेक्ट. हा शेजारला मावशी नाही तर गार पाणी घे आणि ते सरबत करीन दे. काय दादू आता आहे पुन्हा दाजीन त्या बाहेर यायचेतच. हा बाहेरच बसेलचे तसले होते ना उन्नी सवय नेशी आणि काय कर मजार मजार ना माझा किंवा स्प्राईटनी बॉटल घेऊन देत जाय. हा जरासं लक्ष ठेव. इकडे या. हा तुम्हीच बाई घर जा 2-3 चपात्या करा मऊ मस्त बारीक बारीक आणि थोडीशी भाजी करा. तुम्हाला जवळ छान लग्नानं जेवण चालत नाही त्रास होच डायरेक्ट. मी इसू वाढायला लागलं तर त्यासले मनात ना जेवण. हो बाई आता चाली. मग तुमचे दाजी बी आलेत ना त्यांना भेटून घ्या. हा त्यांना नाही तर लग्नाच्या घरी झोपच लागणार आहे रात्रभर डायरेक्ट. हा ते शेजारच्या बहिणी त्यांच्या इथे जातील आणि फॅन वगैरे नाही तर एसी लावून देते मी मस्त झोपतील. हो मामा तुम्हाला बात जवळ भेटतात का? भेटी घ्या बाहेर बसेलचे तस पा मावशीने त्या देवदिवाळीना कपडा चांगला घ्यायचेत ना नाहीतर घर जाईल मला बोंबा. आज मम्मी ते बाथरूम कितलं खराब शे ते बहिणीला धुवायला होते बाथरूम तसले बाथरूम जाण्याशी आणि त्या कप ग्लास काय ते ठीच राहतात का म्हणा लग्न वेगळे दादवा लग्न वेगळे. आता काढी घे त्या ग्लास आणि कप त्याचा चांगला ग्लास मध्ये सरबत बर का स्वच्छ आणि ते रुमालचे ना रुमाल बिना वादे थोडासा. हा हे पोहे खाऊन घ्या पटकन. हा आणि हा तुमचा रुमाल ड्रेस काढून ठेवलाय मी मस्त घालून घ्या. आपण फोर व्हीलर जाऊ कारण ते वराडच्या गाड्या आहेत ना तुम्हाला ऊन लागून जाईल.